ದೇವರು ವರ ಕೊಟ್ಟರೂ ಪೂಜಾರಿ ವರ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಎಂಬುದಕ್ಕೆ ಸ್ಪಷ್ಟ ಉದಾಹರಣೆ ಇಂದು ನಡೆದ ನಿಪ್ಪಾಣಿ ಸಭೆ. ಹೌದು, ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಜನರ ಸಂಕಷ್ಟ ನೋಡಿ ಕಣ್ಣೀರು ಹಾಕಿದ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಘರಕುಲ ಯೋಜನೆ ಅಡಿ ಪಟ್ಟಣಕುಡಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ದಾಯಿಂಗಡೆ ಮಳಾದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ G+2 ಮನೆಗಳ ಹಂಚಿಕೆಗಾಗಿ ನಡೆದ ಆಶ್ರಯ ಯೋಜನೆ ಸಮಿತಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಾರೀ ಗದ್ದಲ ಉಂಟಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಸಭೆಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಲಾಯಿತು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶಾಸಕಿಯಾದ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮೊದಲು 4 ಹಂತದ ಹಣ ಪಾವತಿಸಿದ 600 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಲಾಟರಿ ಮೂಲಕ ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಇದಕ್ಕೆ ಬುಡಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಚಿಂಗಳೆ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ 948 ಫಲಾನುಭವಿಗಳು ಹಣ ಪಾವತಿಸಿರುವುದರಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಲಾಟರಿ ನಡೆಸಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದ್ರು. ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಶಾಸಕಿಯವರು 800 ಮನೆಗಳು ಸಿದ್ಧವಾಗಿರುವುದರಿಂದ 800 ಮಂದಿಗೆ ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲು ಸಿದ್ಧವಿರುವುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ರು. ಆದರೆ ಇದಕ್ಕೂ ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತವಾದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಹಾಗೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ನಡುವೆ ತೀವ್ರ ವಾಗ್ವಾದ, ಪರಸ್ಪರ ವಿರುದ್ಧ ಘೋಷಣೆ ಮತ್ತು ಗದ್ದಲ ಉಂಟಾಯಿತು. ಸಭೆ ಮೊಟಕುಗೊಳಿಸಿದ ನಂತರ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ कण्णीरू हाकिद घटने ನಡೆದಿದೆ. तिथून इथपर्यंत 4-5 तास बसलाय. तुम्ही बसाल, परंतु 2-2 वर्षाच्या मुलांना घेऊन आलाय. आम्ही तुमच्या सोबत आहे. वहिनी रडू नका. वहिनी रडू नका तुम्ही. ओ आहे का नाही वहिनीच्या बरोबर सगळे? तर हम तुम्हारे साथ है. 3-3 मुलाच्या बाळाला घेऊन आलाय. सकाळपासून बसलाय. मी एक आई होऊन समजतोय त्या बाळाचं हालत काय झालं असेल. त्या बाळाला काय खायला नाही इथं किंवा त्याला पाणी प्यायला नाहीये. घरात असलं तर आमचं बाळ किती आनंदानं जेवतोय, किती खेळतोय. परंतु तुमचं पण आशा होतं आज आमच्या हक्काच्या घर घेऊन आम्ही जाणार आहे. परंतु जे काही केलं त्यांना त्यांचं फळ मिळतंय. आणि तुम्ही विनंती करतो, अजूनही मी तुमची मुलगी म्हणून इथं सेवा करायला तयार आहे. मी कधी घाबरणार नाही, परतून जाणार नाही. मी टक्कर देतो आणि तुमच्यासाठी परत आणि इथंच येऊन तुम्हाला तुमचं हक्काचं घर मी दिल्याशिवाय थांबणार नाही. आम्ही सगळी स्त्री आहे, आम्ही सगळी आई आहे, आम्ही सगळी बहिणी आहे. आणि खरोखरच निप्पाणी मतदारमध्ये मला मुलगी म्हणून तुम्ही स्वीकारलाय. आणि हे स्त्री शक्तीचं काय अवतार आहे ते आपण दाखवून द्यायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. ते सगळ्यांनी तयार व्हा. आणि आज एकाकडे दुःख होतंय, एकाकडे मला आनंद पण होतंय. मी सोडणार नाही. 8 ते 10 दिवसामध्ये तुमची घरं तुम्हाला देणार. वास्तुक शांतीला बोलवा. एकही घर सोडणार नाही. सगळ्यांच्या घरात तुमची मुलगी येऊन तुम्ही काय केलाय त्यातलं एक घासभर खाऊन तुमची मुलगी आणि तुमची जावाई आणि माझे सर्व साथीदार तिथं येऊन आम्ही जाणार. आणि इथं आल्यावर तुम्हाला एवढा आनंद व्हायला पाहिजे ना. अजून मी झाडं लावणार आहे. तुम्हाला तिथं गार्डन करणार आहे. नातवंडांच्या बरोबर जाऊन तिथं संध्याकाळी तुम्ही मस्त पैकी बसायला पाहिजे. तुम्हाला इथं छोटंसं मंदिर करूया. आणि जी महिला इथं राहायला येता तुम्हाला एक छोटंसं उद्योग करायला इथं उद्योगाचं काहीतरी व्यवस्था करूया. घर बसल्या उद्योग, मस्त पैकी घर, वातावरण मस्त. आणि कधी तुम्हाला इच्छा होतंय तेव्हा मुलगीला बोलवा. मी येऊन तुमच्या संग मस्त पैकी आनंदानं आम्ही दोघं आमचे कार्यकर्ते सगळे येऊन तुमच्या बरोबर राहून जातो. आणि हे आज दुःख मानून घेऊ नका, कारण हे एक जिद्द म्हणजे काय ते आत्मविश्वास अजून आमचं बळकट केलं. आज जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी होतंय. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जात नाही. असं तोपर्यंत चांगलं काम करायचं. आणि तुमची मुलगी म्हणून तुम्हाला तुमचं आयुष्य असोपर्यंत माझं लक्षात राहायला पाहिजे. दोघांचं, आमच्या कार्यकर्त्यांचं. हे मी करून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणून आज 800 घरं पत्रकारांना मी सांगू इच्छितोय. गेल्या मीटिंगला पण तुम्ही होता. 700 घरांचं आपण यादी केली होती. 700 फर्स्ट प्रायोरिटी मध्ये आम्ही देतो म्हणून सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये आज आणि त्यांनी म्हणतात की 900 घर आहे. परंतु काल आम्ही चर्चा करून जे इथून मीटिंग झाल्या बरोबर कोण 3 हप्ते 4 हप्ते भरल्यात त्यांचं पण 200 आम्ही ह्याच्यामध्ये ऍड केलं होतं. 600 + 200 800 झालं होतं. 800 आज क्लिअर केलं तर आम्ही उद्यापासूनच आम्ही प्रोसेस सुरू करणार होतो. आणि येणाऱ्या आठवड्याच्या आत उरलेली सगळी घरं आम्ही द्यायचं व्यवस्था केलं होतं. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही चूक झालं नाही. माझ्याकडून अधिकारी काय चुका केल्यात म्हणून सांगतात
ते बघूया. तसं केलं असलं तर ते करेक्शन करून घेऊया. त्याच्यात काही वाद नाहीये. आणि मी तरी हे एवढं घरं दिलं तरी 200 घरं रिकाम आहेत. अजूनही कोण येणार असलं तर येऊ दे म्हणून तुम्ही पत्रकारांनी आव्हान करा, मस्तपैकी आव्हान करा. अजूनही कोणाला पाहिजे असलं तर येऊ द्या. आणि ಸಂಪೂರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ಇದು ನೊಂದವರ ಧ್ವನಿ.